परतवाडा ते धारणी मार्गावर अपघातांची शृंखला. मेळघाट अनेक वर्षांपासून विकासाच्या नावापासून कोसत दूर आहे. परंतु मेळघाट हा भाग पर्यटन केंद्र आणि व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे येथे हिवाळा आणि पावसाळा ऋतू चालू असताना अनेक पर्यटक अनेक राज्यातून भेट देण्यासाठी येतात. परंतु इथल्या अरुंद रस्त्यांमुळे नुकताच एक खाजगी बसचा दुर्दैवी अपघात झाला. त्यानंतर काल परतवाडा धरणी मार्ग राणी गावानजीक एसटी महामंडळ आणि बोलेरो गाडीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघात केवळ चालकामुळे झाला नाही, तर याला जबाबदार असणारे अरुंद रस्ते आहेत. यामुळे येथे दोन बस एका वेळी क्रॉस होऊ शकत नाहीत. यावेळी तत्परतेने मदतीसाठी रुग्णालय येथे आझाद समाज पार्टीचे नानासाहेब धुळे, वासुदेव पात्रे, जंजीर टाक कार्यकर्ते उपस्थित होते. हा अरुंद रस्ता आहे. या बातमीच्या माध्यमातून माननीय नितीन गडकरी, केंद्रीय व रस्ते वाहतूक मंत्री यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यांचे रुंदीकरण करावे व कुटुंबाला सांत्वन भेट व मदत करावी. या कामाची दखल न घेतल्यास कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग कार्यालयाच्या समोर आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे आंदोलकांनी म्हटले आहे. महाराष्ट्र लोकन्यूज साठी मेळघाट अमरावती जिल्हा प्रतिनिधी सुरेश उर्फ सनी चव्हाण.